नमस्कार मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमधून सविस्तर माहिती जाणून घ्या की नक्की काय घडलं। तर मित्रांनो, तारीख 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीची पहाट, वेळ सकाळी 5:30 वाजता, ठिकाण पुण्यातील स्वारगेटचं बस स्टँड। सकाळी 5:30 वाजताची ही घटना आहे। इतकं शॉकिंग की हे सगळ्यात जास्त बिझनेस असलेलं बस स्टँड आहे। तर असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण दिवस रात्र इथे वर्दळ असते। रात्री बस जरी कमी असल्या तरी या आगारामध्ये थांबलेल्या बस असतात। या बस स्टँडच्या बाहेर 24 तास गाड्या, रिक्षा, प्रायव्हेट गाड्या असतील। बाहेर फ्रूट स्टॉल लागलेले असतात। अशा ठिकाणी पहाटे 5:30च्या दरम्यान घटना घडली। तर कोणत्या गाडीत? तर शिवशाही। नक्की कसं झालं, काय झालं, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या। पण त्याआधी मित्रांनो, हा एरिया इतक्या लोकांनी व्यापलेला असतो। तुम्ही कधीही स्वारगेटला आला असेल किंवा स्वारगेटला पाहिलं असेल, कायम गर्दी असते। जिथं बलात्कार झाला तिथं CCTV किती आहेत? तर इथं होल्डिंगच्या साईडला एक CCTV आहे आणि हे CCTV रोटेबल आहेत। तर मित्रांनो, हा खांब लागलेला आहे तिथं हा रोटिंग CCTV आहे। इथं बोर्ड देखील आहे, तुम्ही CCTVच्या कक्षेत आहात। मित्रांनो, बस स्टँडच्या मध्यभागात बस पार्क केली होती। बसवरती लिहिलं देखील होतं सोलापूर स्वारगेट। मुलगी निघाली होती कुठे? तर फलटणला, म्हणजेच सातारच्या दिशेने। 26 वर्षाची मुलगी पुण्यात काम करत होती। ती फलटणच्या तिच्या घरी निघाली होती। पहाटे इथे आली होती, बस पकडायची म्हणून थांबली होती। तिच्या बाजूला CCTVमध्ये असं दिसतंय की एका बसचा ड्रायव्हर सुद्धा तिथून निघून जातो। एक मुलगा येतो, साधारण तो 36 वर्षाचा युवक असावा। त्यातील आरोपीच तो येतो, तिच्याशी बोलतो। तिच्याशी बोलल्यानंतर तिला विचारतो, ताई कुठे जायचे? ती बोलली, मला फलटणला जायचे। तो बोलला, फलटणची गाडी इथे नाही लागत, ती साईडला तिकडे लागते, तिकडेच लागणार आहे। ती परत तिकडून त्या ठिकाणी जायला निघतात। मला पण तिकडेच जायचं आहे असं म्हणून तो तिच्यासोबत चालायला लागतो आणि तो बोलतो, त्याच साईडला मी पण तिकडेच चाललोय असं म्हणून तो तिथे येतो। समोर सातारा लिहिले, पण ते दोघे तिकडून इकडे चालत येतात। तो तिला फूस लावतो, तुम्ही कुठून आला आहे वगैरे, इकडे चाललाय असं तिला बोलत असतो। त्यांच्यामध्ये बोलणं होतं आणि हे अगदी 30 ते 40 मीटर अंतर पार करून ते दोघे इकडे येतात। तो म्हणतो, अहो बस पुढच्या बाजूला लागली आहे। बोलतो, कोणत्या बाजूला? ती बोलते, अंधार दिसतोय, बसमध्ये कोणीच दिसत नाही। तो म्हणतो, तुम्ही वरती चढा आणि फ्लॅश लावा, लाईट बंद असेल, कारण बस लेट नाईटची आहे, रात्री उशिरा बस असल्यामुळे आत्ता त्या बसमध्ये कोणी नसेल, कदाचित तुम्ही फ्लॅश लावा। ती त्याच दरवाजाने वरती चढते आणि स्वारगेटच्या मध्यावर हा सगळा प्रकार घडतो। त्यानंतर तो गाडीतून उतरतो आणि तीही त्याच्या मागोमाग त्या गाडीतून उतरते आणि ती पुन्हा फलटणला जाणाऱ्या बस पकडते आणि ती निघते। जाता जाता पहाटे ती एका मित्राला फोन करते आणि बोलते, आपण पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे। मुलगी परत गाडीतून निम्म्यात उतरते आणि जवळच्या पोलीस स्टेशनला जाते। हा सगळा प्रकार सांगते आणि दुपारनंतर याच गोष्टी उघडकीस येतात। लाज वाटते असं नराधम अजूनही आपल्या मध्ये मोकाट फिरतात। दुर्दैवाने त्याने तिला फूस लावली, ती त्याच्या बोलण्यात अडकली। 8 क्राईम ब्रांच त्याला शोधतायत, तो शिरूरचा आहे असं समजलंय। डॉग स्क्वॉड त्याला शोधतात। मुलीचं चेकअप झालं, तिची प्रकृती स्थिर आहे। पण हा सगळा प्रकार ज्या ठिकाणी घडला ते ठिकाण म्हणजे स्वारगेट। घडलेला हा प्रकार हा खूप धक्कादायक घडला आहे आणि CCTVच्या आत घडला आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडला असेल तर नक्की मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि काळजी घ्या।